नवी मुंबई महानगर पालिका चुनाव 2025 के अंतिम चरण के चुनाव प्रचार को अब रफ्तार मिल चुकी है। प्रभाग क्रमांक 25 दरावे मैदान में भारतीय जनता पार्टी के प्रत्याशियों के लिए भव्य चुनाव प्रचार रैली और प्रचार सभा का आयोजन किया गया, जहां इस प्रचार रैली और सभा को संबोधित करने मुख्य तौर पर उपस्थित थे राज्य के वन मंत्री गणेश नाइक। बता दें कि प्रभाग क्रमांक 25 में इस बार भारतीय जनता पार्टी ने अपने दमदार उम्मीदवारों को चुनावी मैदान पर उतारा है। प्रभाग 25 में अ से सुनील पाटिल, प्रभाग क्रमांक 25 ब सलूजा सुतार, प्रभाग क्रमांक 25 क से नेत्रा शिर्के और प्रभाग क्रमांक 25 ड से रविंद्र इथापे को इस बार भारतीय जनता पार्टी ने अपने उम्मीदवार के तौर पर चुनावी मैदान पर उतारा है। इस दौरान आयोजित भव्य प्रचार रैली और प्रचार सभा में भारतीय जनता पार्टी के प्रत्याशियों ने अपना जोरदार शक्ति प्रदर्शन करते हुए संपूर्ण परिसर को इस दौरान भाजपामय में तब्दील कर दिया। बता दें कि प्रभाग क्रमांक 25 से खड़े भारतीय जनता पार्टी के सभी प्रत्याशियों को नगर सेवक पद के कार्यकाल का एक लंबा अनुभव है। वहीं शहर के ज्वलनशील मुद्दों पर प्रखरता के साथ अपनी आवाज बुलंद करने के लिए वे जाने जाते हैं। नवी मुंबई महानगर पालिका में अपने पारदर्शी कार्यों के लिए वे प्रख्यात हैं। वहीं जनसेवा में 24/7 तैनात रहने के लिए भी उन्हें जाना जाता है और यही कारण था कि वन मंत्री गणेश नाइक इन्होंने अपने चारों ही भारतीय जनता पार्टी के उम्मीदवारों पर भरोसे का हाथ रखते हुए कहा कि इस बार इनके कार्यों के दम पर भारतीय जनता पार्टी की जीत पैनल क्रमांक 25 से निश्चित है। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या साधारणपणे 10 वर्षांमध्ये इथे इतकं जिकरीचं काम केलेलं आहे की त्या कार्याच्या जोरावर निश्चितपणे जनता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना घवघवीत यश, लोकसभेला एकत्र होतो, विधानसभेला एकत्र होतो, महापालिका एकत्र राहावं अशी सगळ्यांची इच्छा होती। परंतु आवाजच्या सभा अपेक्षा केल्यानंतर त्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत आणि मग भले लढाई सुरू झाली। आता आम्ही कोणावर नाव घेऊन किंवा व्यक्तीचं पक्षाचं नाव घेऊन टीका करणार नाही, पण कोणी जर आम्हाला जर का जमीस धरण्याचा प्रयत्न केला त्याचा जमा खर्च निश्चित आम्ही करू। वहीं इस पैनल में खड़े भारतीय जनता पार्टी के प्रत्याशियों ने भी अपनी जीत पर पूर्ण आश्वासित नजर आए। प्रभाग क्रमांक 25 मधले जे उमेदवार आहे, 25 अ मधून सुनील पाटीलजी, ब मधून सलूजा सुतार मॅडम, क मधून मी नेत्रा शिर्के आणि ड मधून रवींद्र इथापे साहेब, आम्हाला सगळ्यांना या जे येणारं इलेक्शन आहे त्याच्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आदरणीय श्री गणेशजी नाईक साहेब इथे उपस्थित झालेले। दारावे गावाच्या या प्रांगणात मोठी अशी प्रचार सभा झालेली आहे। संख्य नागरिक आज इथे आलेले आणि त्याचबरोबर एक सुंदर अशी रॅली झाली। दारावे गावातून फिरताना सगळे नागरिकांनी गणेश नाईक साहेबांचं आणि आमचं खूप सुंदर इथे स्वागत केलेलं आहे। आम्हाला आनंद आहे की एवढा छान प्रतिसाद आम्हाला हा मिळतोय आणि या इलेक्शन मध्ये आम्हाला खात्री आहे की भाजपाचे आम्ही जे 4 उमेदवार आहोत त्यांच्यावर विश्वास ठेवून जे इथले नागरिक आहेत प्रभाग क्रमांक 25 चे ते भरघोस मतांनी आम्हाला विजयी करतील आणि ह्या जे 25 च्या ज्या काही पुढच्या समस्या आहेत त्या सगळ्या सोडवण्यासाठी आम्ही चौघही कटिबद्ध आहोत अशी आम्ही ग्वाही देतो। प्रभाग क्रमांक 25 च्या अ ब क आणि ड च्या प्रचार सभेची खऱ्या अर्थानं म्हणजे फार भव्य आणि दिव्य अशी प्रचार सभा झाली, प्रचार रॅली झाली। मला तर वाटतं या ठिकाणी 700-800 लोक असतील, परंतु प्रचार रॅलीमध्ये देखील 500-600 लोक त्या ठिकाणी उपस्थित आहेत। आज या धारावीच्या सेक्टर 23 मध्ये आदरणीय गणेश नाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये प्रभाग क्रमांक 25 मधील अ ब क ड मधील ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करायचा प्रयत्न नेत्रा शिर्के मॅडम असतील, सलूजा सुतार मॅडम असतील किंवा आदरणीय सुनील पाटील साहेब असतील, या लोकांनी करायचा प्रयत्न केलेला आहे। समस्या फार छोट्याशा आहेत, परंतु त्या वेळेवरती सोडवणं फार महत्त्वाचं असतं आणि आम्ही जे या ठिकाणी उमेदवार आहेत, निवडून येणारे आणि कार्यक्षम असे उमेदवार आहेत, निवडून आल्यानंतर सर्वप्रथम या ठिकाणी या समस्या सोडवण्याचं काम करणार आहोत। यावर्षी देखील जनतेची साथ आम्हाला फार चांगल्या प्रमाणात आहे, उत्साह चांगल्या प्रमाणात आहे। मला तर वाटतं की जे मतदान होणार आहे त्याच्या 75 ते 80% मतदान हे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कमळ निशाणी समोरचं बटन दाबून ही जनता केल्याशिवाय राहणार नाही। 2005 पासून या ठिकाणी कार्यरत असणारे उमेदवार आहेत, कोविड कालखंडात काम करणारे उमेदवार आहेत, हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील याची आम्ही या ठिकाणी हमी देतो। क्रमांक 25 से अ चे उमेदवार सुनील पाटील साहेब, ब चे मी स्वतः उमेदवार सलूजा सुतार, क चे उमेदवार नेत्रा शिर्के मॅडम आणि ड चे उमेदवार इथापे साहेब
यांची प्रचार सभा आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली इथे धारावे गावात संपन्न झाली आहे. आणि जे धारावे गाव असेल किंवा सेक्टर 13, 17, सेक्टर 19, सेक्टर 25, 27, 21 ह्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आदरणीय गणेश नाईक साहेबांनी आम्हाला नक्कीच आश्वासन दिलेलं आहे आणि त्या आमच्या विजयामध्ये त्याचा महत्त्वाचा वाटा असणार आहे. आम्ही विजयी झाल्यावर नक्कीच आदरणीय गणेशजी नाईक साहेब या सर्व समस्यांचं लवकरात लवकर निराकरण करतील हा विश्वास आम्हा सर्वांना आहे. आणि आमच्या सर्व नागरिकांनी हा विश्वास देऊन आम्हाला आजच्या या रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. तरीही आम्ही नगरसेवक, माजी नगरसेवक म्हणून या ठिकाणी आज यावेळेला पुन्हा एकदा निवडणुकीमध्ये सामोरे जात आहोत. गेल्या अनेक वर्षे केलेलं काम हे लोकांसमोर आम्ही समर्पित केलेलं आहे आणि म्हणूनच लोकांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद या ठिकाणी देण्याचा गेल्या अनेक प्रचारामध्ये या ठिकाणी दिसून आलेला आहे. आणि आज या ठिकाणी आदरणीय गणेशजी नाईक साहेब आल्यानंतर निश्चितच एक विजयाची घंटा या ठिकाणी वाजल्याचा त्यांनी निर्देश दिलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, नवीन नेटवर्क.